झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 या सेगमेंट मधून। सलमान आणि अजय देवगणची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे। आता हेच पाहना, आधी सल्लूनं अजय देवगणच्या आग्रहाखातर सन ऑफ सरदार मध्ये गेस्ट अपीयरन्स दिला। आता सन ऑफ सरदारच्या प्रदर्शनाला दबंग 2 चं ट्रेलर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। दबंगच्या चाहत्यांची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचलीये। दबंग 2 चं ट्रेलर पाहायला सन ऑफ सरदार रिलीज होण्याची प्रतीक्षा आता त्यांना करावी लागेल। पंधरा वर्षानंतर इंग्लिश मधून सिल्वर स्क्रीनवर आली श्रीदेवी। या मोठ्या गॅप नंतर आलेल्या श्रीदेवीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे साहजिकच उत्सुकता आहे तिच्या नेक्स्ट फिल्मची। बोनी कपूर सोबत श्रीदेवी नव्या फिल्मचा विचार करतेय, फक्त अजून सगळंच प्राथमिक अवस्थेत आहे। तिच्या सोबत कोण काम करणार हे देखील अजून ठरायचंय। हां, पण काही का असेना, श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी खुशखबर आहे। सिल्वर स्क्रीनवर श्रीदेवीचा जलवा पुन्हा पाहायला ते नक्कीच उत्सुक आहेत। विकी डोनर मधून गाजलेला आयुष्मान खुराना अभिनेता तर चांगलाच आहे, त्याच सोबत चांगला गायकही आहे आणि म्हणूनच अपकमिंग फिल्म मध्ये तो एक नाही तर 2 गाणी गाणार आहे। पाणी दा हे विकी डोनर मधलं गाणं त्यानं गायलं होतं। ते अतिशय गाजल्यानंतर आयुष्मानला अभिनयासोबत गाण्याचीही ऑफर मिळतीये। भैवा, याला म्हणतात लक बाय चान्स। अमिषा पटेलचं देसी मॅजिक लवकरच दिसेल, कारण करिअरची डुबती नैया पार करून अमिषाला आता आशा आहे नव्या सिनेमाची। देसी मॅजिक या नव्या सिनेमातून ती पुन्हा सिल्वर स्क्रीनवर येतेय। देसी मॅजिक मध्ये अमिषाची भूमिका अगदी वेगळी असून यामुळे तिचं करिअर नवी झेप घेईल असा विश्वास निर्मात्यांना वाटतोय। अमिषाचं हे देसी मॅजिक काय मॅजिक करतं हे फिल्म रिलीज झाल्यानंतरच कळेल। अचानक वन डे या नव्या फिल्मची घोषणाही अचानकपणे झाली एका गरबा महोत्सवात। विपुल शहाच्या या नव्या फिल्म मध्ये मराठमोळा सुबोध भावे झळकतोय। लवकरच या फिल्मच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वी कथानकाविषयी मात्र अतिशय गुप्तता पाळण्यात आली। मी याची गोष्ट जास्त उलगडू शकत नाही, पण एक सस्पेन्स थ्रिलर असलेली फिल्म आहे आणि मला असं वाटतं की हा जॉनर असा आहे किंवा या प्रकारचे विषय असे असतात की जे लोकांना आवडतात आणि मला असं वाटतं ज्या प्रकारची टीम आहे सगळी, एक चांगला चित्रपट या सगळ्यांकडनं, आमच्या सगळ्यांकडनं बनेल आणि लोकांना तो आवडेल अशी खात्री वाटते। झी 24 तास एक पाऊल पुढे।